आज आपण इंग्रजी व्याकरणामधील काय हा टॉपिक शिकणार आहोत. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या टॉपिकवर इंग्रजीमधील इतर व्याकरणाचे धडे अवलंबून. बाळांनो, पुढील व्याकरणाचे धडे शिकताना प्रत्येक वाक्याचा काळ तुम्हाला ओळखता आला पाहिजे, आणि काळ ओळखण्यासाठी हा टॉपिक अगदी व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात प्रथम काळ हा टॉपिक मी शिकलो. बाळांनो, इयत्ता 5वी पासून हा टॉपिक तुम्ही शिकत आलेला आहात. सर्वांना माहीत आहे एकूण मुख्य 3 प्रकारचे काळ आहेत. देअर आर टोटल मेन 3 काइंड्स ऑफ टर्म्स. एकूण मुख्य 3 प्रकारचे काळ आहेत. पहिला काळ प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, 2 नंबर पास्ट टेन्स भूतकाळ, आणि 3 नंबर फ्युचर टेन्स भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. बाळ, हे झाले मुख्य 3 प्रकारचे काळ. आता या प्रत्येक काळाचे परत 4 उपप्रकार पडतात. प्रत्येक काळाचे परत 4 उपप्रकार पडतात. ते कोणते? इच टेन्स हॅज अगेन 4 सबकाइंड्स. देअर आर 4 सबकाइंड्स ऑफ इच मेन टेन्स. बघा, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाचे कोणते 4 उपप्रकार आहेत? पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. 2 नंबर प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा इम्परफेक्ट टेन्स. बघा, 3 शब्द आहेत. जरी 3 शब्द असले तरी या 3ही शब्दांचा अर्थ एकच आहे. चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आपण नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस असा शब्द वापरतो. त्याला प्रोग्रेसिव्ह पण म्हणतात, त्याचबरोबर इम्परफेक्ट सुद्धा म्हणतात. आता 3 नंबरचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. आणि 4 नंबर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. बघा, वर्तमान काळाचे परत 4 उपप्रकार. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. 2 नंबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. 3 नंबर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि 4 नंबर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. कारण हे झाले वर्तमान काळाचे. असेच भूतकाळाचे, असेच भविष्यकाळाचे. आता मग यावरून भूतकाळाचे 4 उपप्रकार कोणते होणार? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. 2 नंबर पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. 3 नंबर पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आणि 4 नंबर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. आता असेच भविष्यकाळाचे. भविष्यकाळाचे 4 उपप्रकार कोणते? सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. बघा, परत सांगतोय. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. कारण हे 3ही मुख्य काळाचे 4 उपप्रकार झाले. आता आपण या प्रत्येक उपप्रकाराबद्दल माहिती, त्याची रचना आणि काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. चला, पहिला काळ आपण पाहूया प्रेझेंट टेन्स. पहिला आहे प्रेझेंट टेन्स. या प्रेझेंट टेन्स मध्ये पहिला उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, परत पहिला काळ प्रेझेंट टेन्स. यामधील पहिला उपप्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता बघा ना, हा काळ कोठे वापरायचा? प्रथमतः
नित्य नेहमीची रोजच्या सवयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी या काळाचा वापर होतो. रोजच्या सवयीच्या नित्य नेहमीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी या साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. 2 नंबर, त्रिकाल बाधित्य सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. आता त्रिकाल बाधित्य सत्य म्हणजे काय? जे सत्य कधीच बदलत नाही, जे सत्य कधीच बदलत नाही, तिन्ही काळी सत्य असतात, अशा गोष्टींना त्रिकाल बाधित्य सत्य म्हणतो. उदाहरणार्थ बघा, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे बदलणार आहे का? नाही, कधीच बदलणार नाही, चिरंतन सत्य आहे, म्हणून याला म्हणायचं त्रिकाल बाधित सत्य. मग असे सत्य या काळाद्वारे व्यक्त होतं. 3 नंबर, सर्वमान्य सत्य म्हणजेच काय? जनरल ट्रूथ. जे सर्वांना मान्य असे सत्य आहेत, असे सत्य या काळाद्वारे व्यक्त होतात. उदाहरणार्थ, द शुगर इज स्वीट. साखर गोड असते, सर्वांना मान्य आहे. कोणीतरी म्हणालं द शुगर इज बीटर, साखर कडू असते, तरी कोणीही मान्य करणार नाही. त्यामुळे जे काही सर्वमान्य सत्य आहे, द ताजमहल इज व्हाईट. ताजमहल पांढरे आहे, हे सर्वांना सत्य आहे, सर्वांना मान्य आहे, आणि म्हणून असे सर्वमान्य सत्य या काळाद्वारे व्यक्त होतात. कारण परत साध्या वर्तमान काळाचे उपयोग मोठे होतो. प्रथम, रोजच्या सवयीच्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी, ज्या सवयीच्या गोष्टी आहेत हॅबिच्युअल ॲक्शन असं म्हणतो. 2 नंबर, त्रिकाल बाधित सत्य व्यक्त करण्यासाठी. आणि 3 नंबर, सर्वमान्य सत्य व्यक्त करण्यासाठी. आता या काळाची रचना, या काळाची सूत्र बघूया. म्हणजेच काय? या काळामधील वाक्य कोणत्या रचनेमध्ये येते? बघा, इथं या ठिकाणी सूत्र लिहितोय, S प्लस V1 प्लस O. काही वेळेस ॲडव्हर्ब येतं, काही वेळेस कॉम्प्लिमेंट येतं. या साध्या वर्तमान काळाची रचना बेसिकली S प्लस V1 प्लस O आहे. S म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. V1 म्हणजे काय? मुख्य क्रियापद, मेन वर्ब. मुख्य क्रियापद, मेन वर्ब. O म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ADV म्हणजे काय? ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. काही वेळेस असतं, काही वेळेस नसतं. आणि C म्हणजे कॉम्प्लिमेंट, कर्ता पूरक शब्द. कर्ता, मुख्य क्रियापद आणि कर्म, क्रियाविशेषण, त्याचबरोबर कर्ता पूरक शब्द. अशी ही साध्या वर्तमान काळाची रचना असते. या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य ठेवला तर ते वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये होतं. आता बाळांनो, या काळाचे काही उदाहरणे आपण पाहूया, काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. पहिले, I go to school regularly. The sun rises in the east. Ram writes a novel. Boys play cricket regularly. आता या चारही वाक्यांच्याकडे बघा. पहिले वाक्य आहे आय गो टू स्कूल रेग्युलरली. मी नियमितपणे शाळेला जातो. ही सवयीची गोष्ट आहे. त्यामुळे साध्या वर्तमान काळ वापरतो. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो.
हे त्रिकाल बाधित सत्य आहे, यासाठी साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. राम राईट्स अ नॉव्हेल. राम एक कादंबरी लिहितो. बॉईज प्ले क्रिकेट रेग्युलरली. मुले नियमितपणे क्रिकेट खेळतात. आता बघा, या चारही वाक्यांमधील क्रियापदांच्याकडे बघितला तर काय तुमच्या लक्षात येतं? या पहिल्या वाक्यातील क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला नाही, मात्र 2 नंबरच्या वाक्याला यस प्रत्यय लागलेला आहे. 3 नंबरच्या वाक्यामधील राईटला यस प्रत्यय लागलेला आहे. 4 नंबरच्या वाक्यामध्ये प्लेला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला नाही. असं का? यासाठी अजून एक नियम आहे. जर बघा, नियम काय आहे? यस किंवा ईएस प्रत्यय केव्हा लागतो? जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजेच थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा ईएस प्रत्यय जोडतात. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास यस किंवा ईएस प्रत्यय लागते. आता बघा, अजून एक त्यात नियम आहे. यस प्रत्यय कधी जोडायचं आणि ईएस प्रत्यय कधी जोडायचं? मी तुम्हाला म्हणालो यस किंवा ईएस, मात्र यस कधी जोडायचं आणि ईएस कधी जोडायचं त्यासाठी अजून एक नियम आहे. तो नियम बघा. जर दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचे शेवटचे अक्षर, बघा मी काय म्हणतोय, जर दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल. जर दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल तर अशा क्रियापदास ES हा प्रत्यय येतो. एक्झाम्पल्स बघा. कॅच. कॅच हे क्रियापद आहे, शेवटी CH आलेला आहे त्यामुळे कॅचेस. वॉश SH आहे त्यामुळे वॉशेस. गो शेवटी O आहे, पुण्याला ES प्रत्यय जोडा. बघा परत सांगतोय, जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर CH, SH, O, X किंवा Z असेल तर त्यानंतर येणाऱ्या क्रियापदास ES प्रत्यय जोडावे. कर्ता मात्र थर्ड पर्सन सिंग्युलर करायचं. बघा, हा झाला साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाचे सूत्र आपण कोठे वापरतो, त्याचे एक्झाम्पल्स काय हे आपण पाहिजे. आता वर्तमान काळामध्ये पुढील उपप्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तो काय आपण आता शिकूया. बघा 2 नंबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. आता हा काळ कोठे वापरायचा? जर एखादी घटना वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. बघा, आता आपण काय करीत आहोत? मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्ही शिकत आहात. ही क्रिया आत्ता म्हणजे वर्तमान काळ सुरू आहे, मग या घटनेसाठी हा काळ वापरतात. थोडक्यात वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी सुरू असणाऱ्या घटनेसाठी चालू वर्तमान काळ वापरतो. आता या काळाचे सूत्र काय आहे? या काळामधील वाक्य कोणत्या सूत्रामध्ये बसतात? सूत्र बघा. यस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V1 प्लस ING and प्लस O. या सूत्रामध्ये हे वाक्य ठेवला तर ते चालू वर्तमान काळामधील होतं. सूत्राकडे बघा परत. यस म्हणजे सब्जेक्ट, एम, इज, आर हे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापदे आहे.
त्यानंतर V1 मुख्य क्रियापद, त्याला ING आपण प्रत्यय जोडतो. बाळांनो, जेव्हा क्रियापदास ING प्रत्यय जोडतो तेव्हा तो काळ चालू होतो. चालू काळामध्ये क्रियापदास ING असे प्रत्यय जोडले जाते आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. आता काही मुलांना कोणत्या कर्त्यानंतर कोणत्या सहाय्यकारी क्रियापद लिहायचं हे कळेल. एम, इज, आर हे कोणत्या कर्त्यानंतर वापरायचं बघा. जर कर्ता आय असेल तर एम वापरा. जर कर्ता एकवचनी असेल तर इज. जर कर्ता अनेकवचनी असेल तर आर. हे लक्षात ठेवा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही मुलांना कोणत्या कर्त्यानंतर कोणत्या सहाय्यकारी क्रियापद वापरायचं हेच कळत नाही. आय नंतर नेहमी एम येतं, नेहमी एम येतं. कर्ता एकवचनी असेल तर इज येतं, कर्ता अनेकवचनी असेल तर आर येतं. हे लक्षात ठेवा. आता बाळांनो, या चालू काळाचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. चालू काळाचे एक्झाम्पल्स बघा. Boys are playing cricket. Boys are playing cricket. मुले क्रिकेट खेळत आहेत. कर्ता अनेकवचनी आहे त्यामुळे आर वापरलं. प्लेला ING प्रत्यय जोडलेला आहे. 2 नंबर. I am reading a novel. मी एक कादंबरी वाचत आहे. राम इज प्रिपेरिंग फॉर हिज एक्झाम. राम त्याच्या परीक्षेची तयारी करीत आहे. बघा, पहिलं वाक्य बॉईज आर प्लेइंग क्रिकेट. मुले क्रिकेट खेळत आहेत. आय एम रीडिंग अ नॉवेल. मी एक कादंबरी वाचत आहे. राम इज प्रिपेरिंग फॉर हिज एक्झाम. आणि राम त्याच्या परीक्षेची तयारी करीत आहे. जर तुम्ही सहाय्यकारी क्रियापदांचा वापर पाहिला, अनेक वचनी कर्त्यानंतर आर आहे, आय नंतर एम आणि एकवचनी कर्त्यानंतर इज, अशा प्रकारची वाक्य चालू वर्तमान काळामध्ये आपण लिहितो. फक्त बाळांनो, दिलेल्या या सूत्रामध्ये वाक्य ठेवला तर अशा प्रकारची वाक्य तयार होतात. म्हणून तुम्हाला प्रत्येक काळाची सूत्र माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, आपण साधा वर्तमान काळ शिकलो, चालू वर्तमान काळ शिकलो. आता 3 नंबरचा काळ, वर्तमान काळाचे 3 नंबरचे उपप्रकार. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. हा काळ कोठे वापरतो? आता पुढील काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण साधा वर्तमान काळ शिकलो, चालू वर्तमान काळ शिकलो. आता 3 नंबरचा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. हा काळ आपण कोठे वापरतो आणि याचं सूत्र काय? जर एखादी घटना वर्तमान काळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी नुकतीच संपलेली असेल, अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या घटनेसाठी हा काळ वापरतो. आता या काळाचं सूत्र काय आहे बघा. यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस O. बघा, या काळाची सूत्र यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस O. बघा की
आता हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं, यामध्ये दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत. हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं, यासाठी सुद्धा अजून एक नियम आहे. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी ही शी इट असेल, जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी ही शी किंवा इट असेल, त्यानंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येतं, हे लक्षात ठेवा. तर V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, हे लक्षात ठेवा. फक्त ही शी इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यानंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद येतं, हे लक्षात ठेवा. ही शी इट नंतर हॅज, आय, वी, यू, दे यानंतर हॅव वापरायचं, लिहायचं. आता बाळांनो, या काळाचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू. पहिले एक्झाम्पल, आय हॅव completed my project. I have completed my project. मी माझे प्रकल्प पूर्ण केलेले आहे. हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप. 2 नंबर, राज हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. राज मला एक सुंदर भेट दिलेला आहे. आता राज हा करता तृतीय पुरुष एकवचनी, म्हणून हॅज आपण लिहिलो आणि त्यानंतर गिवन, GIVEN, गिवन. राज हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. राज मला एक सुंदर गिफ्ट दिलेला आहे. राज हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. राज मला एक सुंदर भेट दिलेला आहे. राज हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे त्यानंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपण लिहितो. आता 3 नंबरचे वाक्य, बॉईज हॅव हेल्प्ड मी इन माय वर्क. मुले माझ्या कामामध्ये मला मदत केलेले आहे. बॉईज हॅव हेल्प्ड मी इन माय वर्क. मुले मला माझ्या कामामध्ये मदत केलेले आहे. बाळांनो, हे 3 वाक्य या पूर्ण वर्तमान काळाचे आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट. राज हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. बॉईज हॅव हेल्प्ड मी इन माय वर्क. दिलेल्या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य ठेवला तर ते पूर्ण वर्तमान काळामध्ये होतं. फक्त एक लक्षात ठेवा, वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेल्या गोष्टींच्यासाठी हा काळ आपण वापरतो. आता पुढील काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ते व्हिडिओ बंद होत नाही होते त्याच्यामध्ये, म्हणजे पुढचं मग कंटिन्यू करता का? किती मिनिट झाले नाही का? आता पुढचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, वर्तमान काळामधील शेवटचा काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. हा काळ कोठे वापरायचा? जर वर्तमान काळामध्ये एखादी घटना एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. वर्तमान काळामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. आता एक उदाहरणार्थ बघा, आज सकाळी तुम्ही 8 वाजता अभ्यासाला बसलेला आहात आणि आत्तापर्यंत या वेळेपर्यंत जर तुम्ही अभ्यास करीत असाल तर ती घटना या काळामध्ये होते. मी सकाळी 8 वाजल्यापासून अभ्यास करीत आलेलो आहे.
बाळांनो, यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे या घटनेमधील निम्मी घटना पूर्ण असते तर निम्मी घटना सुरू असते. निम्मी घटना पूर्ण असते, निम्मी घटना सुरू असते. म्हणून याला म्हणायचं पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता या काळाचं सूत्र काय आहे बघा. यस प्लस हॅव किंवा हॅज, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. परत बघा, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. आता या सूत्रामध्ये पाहिला तर बीन आणि ING असे दोन घटक आहेत. बीन हा पूर्ण काळ दर्शवितो आणि क्रियापदाला लावलेला ING हा चालू काळ दर्शवितो. म्हणजेच काय, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. बीन हा पूर्ण काळ दर्शवितो आणि ING हा चालू काळ दर्शवितो. आता याचे काही एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, गीता हॅज बीन लर्निंग सिन्स मॉर्निंग. गीता सकाळपासून शिकत आलेली आहे. गीता हॅज बीन लर्निंग सिन्स मॉर्निंग. गीता सकाळपासून शिकत आलेली आहे. 2 नंबर, आय हॅव बीन drawing a picture since 1 hour. मी एका तासापासून एक चित्र काढत आलेलो आहे. I have been drawing a picture since 1 hour. मी एका तासापासून चित्र काढत आलेलो आहे. बाळांनो, अशा प्रकारची वाक्य पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये येतात की ज्यामधील निम्मी घटना पूर्ण झालेली असते तर निम्मी घटना सुरू असते. बाळांनो, या ठिकाणी आपण वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पाहिलो. पहिला साधा वर्तमान काळ, ज्याचे सूत्र यस प्लस V1 प्लस O. 2 नंबर, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, त्याचे सूत्र यस प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V1 प्लस ING प्लस O. 3 नंबर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, त्याचे सूत्र आहे यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस O. आणि 4 नंबरचे उपप्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O. अशा प्रकारे आपण वर्तमान काळाचे 4 उपप्रकार शिकलेले आहोत. आता बाळांनो, पुढील मुख्य 2 नंबरचा काय, पास्ट टेन्स भूतकाळ, त्याची परत 4 उपप्रकार आहेत, ते आपण शिकूया. 2 नंबर, पास्ट टेन्स भूतकाळ. त्यातील पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. हा काळ कोठे वापरायचा? भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी. जर एखादी घटना घडून गेलेली असेल तर यासाठी साधा भूतकाळ वापरतो. जर एखादी घटना घडून गेलेली असेल, मी आंबा खाल्ला, आंबा खाण्याची क्रिया झालेली आहे, साधा भूतकाळ. मी मुंबईस गेलो, मुंबईला जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून साधा भूतकाळ. लक्षात घ्या, भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीसाठी हा काळ आपण वापरतो.
आता याचं सूत्र काय आहे? एस प्लस V1 प्लस V2 प्लस O. जर साध्या वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळामधील सूत्रामध्ये पाहिला तर फक्त मुख्य क्रियापदामध्ये फरक आहे. साध्या वर्तमान काळात आपण मुख्य क्रियापद वापरतो, तर साध्या भूतकाळात क्रियापदाचे दुसरे रूप आपण इथे वापरतो. V2 म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. V2 म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचे भूतकाळी रूप. एस प्लस V2 प्लस O या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य ठेवला तर ते साध्या भूतकाळामध्ये होतं. आता बघा याचे एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल, आय वेंट टू पुणे. मी पुण्यास गेलो. वेंट हा गोचा भूतकाळी रूप आहे. गो याची भूतकाळी रूप वेंट. आय वेंट टू पुणे. 2 नंबर, राज learned the French language. राज फ्रेंच भाषा शिकला. राज learned the French language. राज फ्रेंच भाषा शिकला. लर्नचे भूतकाळी रूप लर्न. 3 नंबरचे एक्झाम्पल बघा. बॉईज प्ले द चेस व्हेरी वेल. मुले बुद्धिबळ खूप चांगले खेळले. बघा या तिन्ही वाक्यामध्ये कर्ता V2 आणि कर्म, कर्ता V2 आणि कर्म असे रचना आहे की जे सूत्रामध्ये आपल्याला दिसतं. एस प्लस V2 प्लस O. हा झाला साधा भूतकाळ. आता पुढील काळ आहे चालू भूतकाळ. आताच आपण साधा भूतकाळ शिकलो, सिंपल पास्ट टेन्स. आता 2 नंबरचा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. आता बघा या चालू भूतकाळाचे सूत्र काय आणि हा काळ आपण कोठे वापरतो? जर भूतकाळामध्ये एखादी घटना त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. चालू वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळामध्ये चालू असणाऱ्या गोष्टीसाठी. आणि चालू भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये चालू असणाऱ्या गोष्टीसाठी हा काळ आपण वापरतो. आता या काळाची सूत्र काय? एस प्लस वॉच किंवा वेअर प्लस V1 प्लस ING प्लस O. या काळाची तुम्ही सूत्र पाहिला तर एस प्लस वॉच किंवा वेअर प्लस V1 प्लस ING प्लस O. जर चालू वर्तमान काळाची सूत्र तुम्ही आठविला तर त्यामध्ये एम इज आर आहे. एम इज आर ऐवजी या ठिकाणी वॉच आणि वेअर. वॉच आणि वेअर हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. तर वॉच कधी वापरावे आणि वेअर कधी वापरावे? जर कर्ता एकवचनी असेल तर वॉच, जर कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर. बघा, जर कर्ता एकवचनी असेल तर वॉच वापरा आणि जर कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर. आता बघा या काळाचे काही एक्झाम्पल्स. पहले एग्जाम्पल, my father was reading a newspaper. माझे वडील वर्तमानपत्र वाचत होते.
2 नंबर, यू वेअर वेस्टिंग युअर टाइम. तू तुझी वेळ वाया घालवीत होतास. तू तुझी वेळ वाया घालवीत होतास. बाळांनो, या ठिकाणी यू हा एक यू यास आपण एक वचनी सुद्धा आणि अनेक उपवचनी सुद्धा, कारण तूला पण यूज वापरतो आणि तुम्हीला पण यूज वापरतो. त्यामुळे यू नंतर वॉज कधीच वापरायचे नाही, वेअर वापरायचे. पण हा एक वचनीसाठी सुद्धा वापरतात आणि अनेक वचनीसाठी वापरतात. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. यू नंतर नेहमी वेअरच वापरावे, वॉज वापरायचे नाही. अजून एक वाक्य, राम वॉज सिंगिंग, राम वॉज सिंगिंग द सॉंग्स. राम गाणी गात होता. कारण हे तिन्ही एक्झाम्पल्स चालू भूतकाळामधील आहेत. जर तुम्ही हे तिन्ही एक्झाम्पल्स या सूत्रामध्ये ठेवला तर ते चालू भूतकाळामध्ये होतं. फक्त तुम्हाला हे सूत्र माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. हा काय झाला, चालू भूतकाळ. आता याच्या पुढील काय आहे, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. हा काळ कोठे वापरायचा, जर एखादी घटना भूतकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी संपलेली असेल तर तेव्हा आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, वर्तमान काळी नुकतीच संपलेल्या गोष्टीसाठी आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो. आणि पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो. आता याचं सूत्र काय आहे, सूत्राकडे लक्ष द्या. यस प्लस हॅड प्लस व्ही प्लस ओ. यस प्लस हॅड प्लस व्ही प्लस ओ. व्ही म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, क्रियापदाचे तिसरे. पण पूर्ण वर्तमान काळाचे सूत्र काय होते, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस व्ही प्लस ओ. आता हॅव किंवा हॅज ऐवजी फक्त हॅड आलेला आहे. यस प्लस हॅड प्लस व्ही प्लस ओ हा इतकाच बदल आहे. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहाय्यकारी आपण वापरतो. आता या पूर्ण भूतकाळाचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू. पहले एग्जाम्पल्स, all villagers had gathered at that place. सर्व गावकरी त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. All villagers had gathered at that place. सर्व गावकरी त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. You had prepared a nice project. तू एक सुंदर प्रकल्प बनवलेला होतास. यू हॅड प्रिपेअर्ड, हॅड आणि क्रियापदाचे तिसरे रूप. तर 3 नंबरची वाक्य, my mother had made a delicious cake. माझी आई एक स्वादिष्ट केक बनवलेली होती. माय मदर हॅड मेड अ डेलिशियस केक. माझी आई एक स्वादिष्ट केक बनवलेली होती. कारण अशा प्रकारे ही पूर्ण भूतकाळामधील वाक्य असतात. यस प्लस हॅड प्लस व्ही प्लस ओ
या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य ठेवला तर ते पूर्ण भूतकाळामधील होतं. ही तिन्ही वाक्य त्या काळामधील आहे. हॅड प्लस वी थ्री हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण पूर्ण भूतकाळ शिकलो. आता याच्या पुढील आहे बाजू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण. ओके, आता बाजू पुढील शेवटचा काळ भूतकाळामध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पूर्ण अपूर्ण भूतकाळ. आता हा काळ आपण कोठे वापरायचा? जर एखादी घटना भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल तर अशा घटनेसाठी पूर्ण अपूर्ण भूतकाळ वापरतात. समजा काल तुम्ही सकाळी एक चित्र काढत असाल, सकाळी 8 वाजता चित्र काढण्याचं काम सुरू असेल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत की तुम्ही चित्र तयार करीत असाल तर ती गोष्ट ती घटना पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये आपण व्यक्त करतो. काल मी 8 वाजल्यापासून चित्र काढीत आलेलो होतो अशा प्रकारचं वाक्य या पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये आपण पाहतो. बघा आता या काळाची सूत्र काय आहे? एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस. तुम्हाला परत सांगतो, या सूत्रामधील बीन हा पूर्ण काळ दर्शवितो आणि ING हा चालू काळ दर्शवितो. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज येतं आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये हॅड येतं, हे लक्षात ठेवा. आता याचे काही एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, I had been traveling to Mumbai. मी मुंबईकडे प्रवास करीत आलेला होतो. All farmers had been working in their farms. All farmers have been working in their farms. सर्व शेतकरी त्यांच्या शेतामध्ये काम करत आलेले होते. अजून वाक्य, You have been collecting old coins since many days. अनेक दिवसापासून तू जुनी नाणी एकत्र करीत आलेला होतास. अनेक दिवसापासून तू जुनी नाणी एकत्र करीत आलेला होतास. सिन्स 4 days, सिन्स मेनी डेज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. काही दिवसापासून मी एखादे काम करीत आलेलो होतो, या अर्थाचं वाक्य या पूर्ण अपूर्ण भूतकाळाद्वारे आपण व्यक्त करतो. अशा प्रकारची वाक्य बाळांनो पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये येतात. बाळांनो या काळामध्ये आपण 4 प्रकारचे काळ शिकलो. साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. साधा भूतकाळ, चालू भूतकाळ,
पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. आता शेवटचा एकच काळ राहिलेला आहे, फ्युचर टेन्स, आणि त्याचे 4 उपप्रकार ते आपण पाहूया. 3 नंबरचे मुख्य आणि शेवटचा काळ फ्युचर टेन्स. बघा इकडे 3 नंबर फ्युचर टेन्स. यामध्ये पहिला काळ सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. तर हा काळ आपण कोठे वापरायचा? भविष्यकाळ म्हणजे भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी. जर एखादी घटना अजून घडलेली नसेल, अजून घडायची असेल, तर अशा घटनेसाठी साधा भविष्यकाळ वापरतो. मी गावाला जाईन, आम्ही आज क्रिकेट खेळू, आम्ही उद्या पोहायला जाऊ. ज्या घटना अजून घडल्याच नाही अशा घटनेसाठी हा काळ वापरतो. आता या साध्या भविष्यकाळाचे सूत्र काय बघा? यस प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस यस प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस. साध्या वर्तमान काळाचे सूत्र काय होते? यस प्लस V1 प्लस O. साध्या भूतकाळाचे यस प्लस V2 प्लस O. मात्र या आता साध्या भविष्यकाळाची सूत्रामध्ये विल आणि शाल हे 2 सहाय्यकारी क्रियापद आपण लिहितो की जे आपण साध्या वर्तमान काळात आणि साध्या भूतकाळात वापरत नाही. मात्र साध्या भविष्यकाळामध्ये विल किंवा शाल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागते. आता एक्झाम्पल्स बघायचे. पहिलं एक्झाम्पल, आय शॅल गेट द फर्स्ट प्राइज. मला पहिले बक्षीस मिळेल. आय शॅल गेट द फर्स्ट प्राइज. मला पहिले बक्षीस मिळेल. All people will protest this scheme. सर्व लोक या योजनेस विरोध करतील. सर्व लोक या योजनेस विरोध करतील. We shall take part in the competition. आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ. We shall take part in the competition. आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ. अशा प्रकारची वाक्य बाळगणे साध्या भविष्यकाळामध्ये येतात. यस प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस O या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य ठेवला तर ते साध्या भविष्यकाळामध्ये. आता याचा पुढील काळ आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. तो आपण आता शिकूया. आता पुढील भविष्यकाळामध्ये 2 नंबरचे उपप्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्यकाळ. आता बघा हा काळ केव्हा आणि कोठे वापरायचा? जर भविष्यकाळामध्ये एखादी घटना त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर अशा घटनेसाठी चालू भविष्यकाळ वापरला. जर एखादी घटना त्या बोलण्याच्या वेळी सुरू असेल तर त्यासाठी चालू भविष्यकाळ वापरला. जर तुम्ही उद्या तुमचे होमवर्क किंवा शाळेचा अभ्यास करीत असाल तर ती घटना चालू भविष्यकाळामध्ये होते. आता या काळाचे सूत्र काय आहे बघा? यस प्लस विल किंवा शाल प्लस V1
प्लस ओ. बघा, यस प्लस विल किंवा शाल प्लस V1 प्लस ING प्लस ओ. यस प्लस विल शाल प्लस V1 प्लस ING प्लस ओ. हे या चालू भविष्यकाळाचे सूत्र. आता याचे एक्झाम्पल्स बघा. पहले एग्जाम्पल, I shall be waiting of you. I shall be waiting of you. मी तुमची वाट पाहत असेल. शाल मगाच्या सूत्रामध्ये एक शब्द राहिला, तो सूत्र मी परत सांगतो. यस प्लस विल किंवा शाल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस. मगाशी चुकून हा बी हा शब्द राहिलेला होता, त्यामुळे परत सांगतो. यस प्लस विल किंवा शाल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ओ. असे चालू भविष्यकाळामध्ये सूत्र आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल, I shall be waiting of you. मी तुमची वाट पाहत असेल. We all shall be playing cricket. आम्ही रोज क्रिकेट खेळत असतो. You will be helping us. तू आम्हाला मदत करत असशील. बघा, या तिन्ही वाक्यामधून भविष्य काळामधील सुरू असलेली घटना व्यक्त होते. I shall be waiting of you. We all shall be playing cricket. You will be helping us. अशा प्रकारची वाक्य या चालू भविष्यकाळाचे येते. आता हा काळ झाला चालू भविष्यकाळ. याच्या पुढील 3 नंबरचा काळ फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य. फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य. कारण हा काळ कोठे वापरायचा? जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेली असेल, अशा घटनेसाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतो. जर एखादी घटना भविष्यकाळामध्ये त्या बोलण्याच्या वेळी पूर्ण झालेली असेल, तर अशा घटनेसाठी हा पूर्ण भविष्यकाळ आपण वापरतो. आता याचं सूत्र काय आहे बघा. यस प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस O. यस प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस V3 प्लस O. या सूत्रामध्ये तुम्ही वाक्य बसवला तर ते वाक्य पूर्ण भविष्यकाळामध्ये होतं. भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी हा काळ वापरतो, हे लक्षात घ्या. आता याचे एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल, we shall have visited all places in Mumbai. मुंबईमधील सर्व ठिकाणांना आम्ही भेट दिलेली असतो.
मुंबईमधील सर्व ठिकाणांना आम्ही भेट दिलेली असतो. I shall have reached the hall. मी हॉलमध्ये पोहोचलेला असून. आय शॅल हॅव रीच्ड द हॉल. मी हॉलमध्ये पोहोचलेला असून. राम विल हॅव फिनिश्ड हिज वर्क. राम त्याची काम संपवलेला असेल. राम विल हॅव फिनिश्ड हिज वर्क. राम त्याचे काम संपवलेलं असेल. पण ही अशा प्रकारची वाक्य या पूर्ण भविष्यकाळामध्ये येतात. यस प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस विल 3 प्लस ओ अशा प्रकारे ही सुरू. आता या भविष्यकाळातील एकच काळ राहतो पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे या मुख्य काळामध्ये शेवटच्या काळातून शिकवतो. कारण आता भविष्यकाळामध्ये शेवटचा काळ राहिलेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. आता हा काळ केव्हा वापरावा? जर भविष्यकाळामध्ये एखादी घटना एका विशिष्ट वेळी सुरू होऊन जर तीच घटना त्या बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असेल भविष्यामध्ये, तर अशा घटनेसाठी हा पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरतो. समजा उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता पेपर लिहित असाल, पेपर लिहिण्यास सुरू केलेले असाल आणि उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पेपर लिहिण्याचं काम सुरूच असेल, तर पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्ये ते वाक्य आपण ठेवतो. पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ या काळाचे सूत्र बघा. यस प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O. बघा, यस प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O. या काळाचे सूत्र थोडे मोठे आहे. हॅव नंतर बी मग V1 प्लस ING घ्यावं लागतं. मी प्रत्येक पूर्ण अपूर्ण काळाच्या सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बी हा पूर्ण काळ दर्शवतो आणि ING हा चालू काळ दर्शवतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या काळामधील निम्मी घटना पूर्ण झालेली असते आणि निम्मी घटना सुरू असते. कारण अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की हा 4 नंबरचा काळ आपण क्वचितच वापरतो. बोलताना लिहिताना या काळाचा आपण शक्यतो जास्त वापर करीत नाही, तरीही हा काळ आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा बघा या काळाची काही एक्झाम्पल्स. All students will have been giving their exams. सर्व विद्यार्थी त्यांची परीक्षा देत आलेले असतील. All students will have been giving their exams. You will have been planting some trees.
तू काही झाडे लावत आलेला असशील किंवा तुम्ही काही झाडे किंवा वृक्षारोपण करत आलेला असाल. आणि बाकी बघा, आय शॅल हॅव reciting the questions and answers. मी प्रश्नोत्तरे पाठ करीत आलेलो असेल. आय शॅल हॅव, तो बीन हा शब्द राहिला. आय शॅल हॅव बीन पाहिजे. आय शॅल हॅव बीन रिसायटिंग द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. मी प्रश्नोत्तरे पाठ करत आलेलो असेल. बघा बाळा, परत हे तिन्ही वाक्य. ऑल स्टुडंट्स विल हॅव बीन गिविंग देअर एक्झाम्स. सर्व विद्यार्थी त्यांची परीक्षा देत आलेले असतील. यू विल हॅव बीन प्लांटिंग सम ट्रीज. तुम्ही काही झाडे लावत आलेले असाल. आय शॅल हॅव बीन रिसायटिंग द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. मी काही प्रश्नोत्तरे पाठ करत आलेलो असेल. अशा प्रकारची वाक्य बाळांनो पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्ये आपण वापरतो. बाळांनो, या तासामध्ये आपण एकूण मुख्य 3 प्रकारचे काळ शिकले. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. या प्रत्येक काळाचे परत 4 उपप्रकार पडतात. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस परफेक्ट. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. भूतकाळाचे साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. भविष्यकाळाचे साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. बरं, आज आपण एकूण 12 प्रकारचे काळ पाहिले. त्यांची सूत्र, त्यांचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहे. तुम्हाला 12च्या 12 सूत्र पाठ होणं अत्यंत आवश्यक आहे. ते पाठ केलेच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला काळ हा टॉपिक जमणार नाही. 12च्या 12 तुम्ही सूत्र पाठ केला तर कोणत्याही वाक्याचे कोणत्याही काळामध्ये तुम्ही रूपांतर करू शकता. आता घरामध्ये तुम्ही काम करा, संपूर्ण टॉपिक परत वाचा आणि एका काळाचे सूत्र 4 वेळा लिहून काढायचं. बघा कशा पद्धतीने लिहायचं आहे. पहिला प्रेझेंट टेन्स असं लिहा. पहिला प्रेझेंट टेन्स असं लिहा. एक सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणा. एक सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. त्याचे सूत्र काय आहे? एस प्लस B1 प्लस 1 असं सूत्र बांध. परत 4 वेळा लिहून काढा. एकूण 5 वेळा सूत्र लिहा. बी प्रेझेंट कंटिन्युअस, त्याचे 5 वेळा सूत्र. परत पुढच्या काळाचे 5 वेळा सूत्र. असे एका काळाचे 5-5 वेळा सूत्र तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. सर्व सूत्र तुम्हाला पाठ होतील आणि हा काळ तुम्हाला व्यवस्थित समजेल. एकूण 60 वेळा ही सूत्र तुम्हाला लिहायची. 12 पंचे 60, एकूण 60 वेळा ही सूत्र तुम्हाला लिहायची आहेत, जेणेकरून तुम्हाला ही सूत्र चांगली पाठ होतील. कंटिन्यू. पुढे तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी देणार आहे आणि त्या एक्झाम्पल्सच्या खाली कंसामध्ये मी काळाचं नाव सांगेन. त्या काळामध्ये तुम्हाला दिलेलं वाक्य रूपांतर करायचं आहे. बाळांनो, आज आपण पहिल्याच लेक्चरमध्ये काळ हा टॉपिक शिकलेले आहोत. 12 प्रकारचे काळ, त्यांची सूत्र, काही एक्झाम्पल्स आणि त्याची माहिती आपण पाहिलेली आहोत. जर या काळासंदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी तुम्ही सांगू शकता. जर या टॉपिक संदर्भात एखादी शंका असेल तर तुम्ही बिनधास्तपणे फोन करून सांगू शकाल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या सूचना सांगू शकता.